जो खाणाऱ्याच्या तोंडाला भीती घालायचा तो आज नक्कीच म्हणणार आहे मैं टेस्टी हूँ। अरे हो खरंच कारलं आज ते झिरो नाही हिरो बनणार आहे। कशाने माहिती आहे? गूळ शेंगदाणा आणि कोथिंबीरीच्या प्रेमामध्ये। कसं आहे ते बघायचंय? अरे चला तर मग 2-3 कारले घ्या, छानपैकी कट 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 पैकी मस्तपैकी कट करून घ्यायची आहेत। त्यामध्ये टाकायचे मीठ। मीठ चोळलं की त्याचा कडवटपणा कसा गायब। हे बघा मीठ घ्यायचं मस्तपैकी भरून त्यामध्ये। आहा बघा छान छानपैकी सगळ्या कारल्यांमध्ये मीठ भरायचंय आणि कुकरला 2 शिट्टीमध्ये ते वाफवून घ्यायचंय बरं का छान। म्हणजे ते मऊसूत शिजतं पण आणि त्याच्यातला कडवटपणा पण निघून जातो। कुकरला ते शिजायला घालताना त्याच्यामध्ये लिंबाची एखादी फोड असेल तर घाला, जरा चांगलंच आहे की। मस्तपैकी बघा आता 1 आणि 2 शिट्ट्यांमध्ये ते छानपैकी मऊसूत शिजतंय। फोडणीची तयारी करूयात। त्याच्यासाठी आधी कांदा कट करूयात। 2-3 कांदे घ्यायचेत, मस्तपैकी छान बारीक टाक टाक पैकी कट करायचे। तोपर्यंत कुकर देखील आपला गार होतंय जरा, हो की नाही? बघा आपल्याला पूर्वी पण आई सांगायची की अरे कारलं खा, ते खूप औषधी असते, पण आपण नाकतोंड मुरडणार, कडवट आहे म्हणून खाल्ले जात नाही, चवदार बनव की, चांगलं बनव की, अशी खूप नाटकं असायची आहेत, बरोबर की नाही? पण खरंच मंडळी हे खूप पौष्टिक असतंय। मुलांना पण आपण अशा पद्धतीने जर करून दिलं ना बिलकुल कडू होत नाही। एकदा तुम्ही ट्राय करून बघा। हे बघा किती छान मऊ शिजलंय। वाव वाफा कशा निघतायत बघा। छान कट करून घ्यायचे त्याच्या स्लाइसेस छोट्या छोट्या, म्हणजे परतता येतं व्यवस्थित। बघा वाव छानपैकी आता फोडणी घालूया। त्यासाठी कढई ठेवूयात। कढईमध्ये टाकायचं तेल। तेल जरा तडतडलं म्हणजेच काय हो तडतडणार त्याच्यात तर टाकायचं तेल तापलं की टाकायची जिरे मोहरे, ती तडतडली की टाकायची कांदा। कांदा म्हणतो मी काही शेवटपर्यंत तुला सोडत नसते बघ। त्यात टाकायची हळद, नंतर टाकायची थोडीशी धणे पावडर, लाल तिखट काळा तिखट थोडं घालायचं आणि कट केलेले ज्या स्लाइसेस आहेत की नाही कारल्याच्या त्या टाकून द्यायच्या मस्तपैकी फोडणीमध्ये। त्यावर टाकायची कोथिंबीर, छानपैकी चवीपुरतं मीठ। आहा मस्तपैकी ते परतून घेतल्यावर हे काय माहिती आहे, छानपैकी गूळ किसून घेतलाय। तो गूळ किसलेला गूळ आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे बरं का। बघा वाव वाव कसलं दिसतंय, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय एकदम मस्तपैकी। हे बघा त्यावरती टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट। सगळं हे हेल्दी आहे बरं का, भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते गूळ शेंगदाणा, हो की नाही? पूर्वीचे लोक ते जास्त प्रमाणात खायचे बघा। भूक लागली टाइमपास काही स्नॅक्स असला तर गूळ शेंगदाणा हातात घेऊन मस्त खायचे। त्याचं महत्त्व तेव्हा नाही कळालं पण आता कळतंय आपल्याला। बघा किती छान कडवा करेला आता मस्तपैकी चटपटा स्टार झालाय, कसा दिसतोय। नक्की एकदा ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।